वरती तिची वरात काढलेली आहे बघा. हा बघा भालू बघा कसं नाचतोय भालू. हाय नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या कोलीराजा यश या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आलो आपण अलिबागमध्ये. आज अलिबागमध्ये येण्याचं कारण, आज आहे नारळी पौर्णिमेचा सण. आणि नारळी पौर्णिमेचा सण हा अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. तर आज ना तुम्हाला मी अलिबागमध्ये नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात ते तुम्हाला मी आज प्रत्यक्षात दाखवणार आहे. आणि तिकडे मोठमोठ्या प्रकारचे वेशभूषा आणि गौरा आणि मानाचा नारळ असतो तो काढला जातो. तर चला, तर या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत तुम्ही बनून राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला मी आज दाखवतो अलिबागमधील नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात ती. चला बघा मित्रांनो, इकडे सर्वांना आपल्या बँड पथकावाले सर्व मित्र जमलेले आहेत. आणि बघा या पथकाचं नाव आहे जय जवान राज बँड पथक थळ बाजार अलिबाग. आणि आपल्यासोबत आहेत काका. हे काका आहेत ना, भरपूर वर्ष या बँड पथकामध्ये आहेत. काका, या बँड पथकाची स्थापना कधी झाली? या बँडची जय जवान बँडची स्थापना 1967 साली स्थापना झाली. आणि हा सण आम्ही आनंदाने नारळी पौर्णिमेच्या सगळे कोळी लोक नाचत करणे हा नेहमीप्रमाणे आम्ही नाचत गाजत नेत असतो. आणि या वर्ष बँड पथकाला किती वर्ष झाली? तरी पण जवळजवळ 55 वर्ष झालेली आहे. 55 वर्ष. तर हा बँड पथकाला ना, हा बँड पथक आहे ना भरपूर इकडे जातो. आणि हा बँड पथकाला ना आत्तापर्यंत 55 वर्ष होऊन गेलीत आहेत. तर एक नावाजलेला असं बँड पथक आहे अलिबागमधील जय जवान ब्रँच बँड पथक. आता ना गौरव थोडा निघायला सुरुवात झाली आहे. आणि सर्व बँड पथकवाले आहेत ना, बँड वाजवून आहेत ना, गौरवला आता बाहेर निघेल आणि सर्व वेशभूषेमध्ये दिसतील आपल्याला. हा गौरा ना पूर्ण गाववर फिरवून नंतर हा पाण्यामध्ये सोडला जातो. आणि जो मानाचा नारळ असतो ना तो सोडला जातो. आणि सर्व गावातले आहेत ना, अलिबागमध्ये थळगावामध्ये सर्व लोक आहेत ना, या सणाला खूप मजा करतात. गौऱ्याला सुरुवात झाली. गौरा आहे ना आता निघाला. जो मानाचा नारळ असतो ना तो घेऊन निघालेला आहे सोन्याचा खऱ्या देवाला अर्पण करण्यासाठी. आपली वेशभूषा आकारलेली आहे. आपल्याला इथे दिसते ना की आई एकविरा माऊली आहे. आणि पुढच्या गाडीमध्ये दिसतात ना तर आपल्याला शंकर, पार्वती आणि 2 राक्षस रूपी आपल्याला राक्षस दिसतात आहेत. हा बघा भालू बघा कसं नाचतोय भालू.
तर आम्हाला माहिती नाही मला, म्हणजे बघा सर्वजण आहेत ना, 3 जण पाठीने याला रशी घेऊन आहे ना ओढतात आहे. आणि इकडे आपल्याला दिसतं की एकविराईचा अवतार आहे. इकडे दिसत आहेत ना तो राक्षसरूपीला शिवपार्वतीची वरात काढलेली आहे बघा. शिवपार्वतीची वरात आहे इकडे. आणि इकडे आपलं पाठी बघा ना गौरादेवाला काढलेला आहे. यावर्षी आपल्या गौरादेवाला काढलेला आहे. हा गौरादेव असतो ना एक दिवस अगोदर, म्हणजे नारळ निघण्याच्या एक दिवस अगोदर ना संध्याकाळी या गौरादेवाची स्थापना होते. आणि नारळ पौर्णिमेच्या दिवशी ना पाण्याला सोडतात हा गौरा असतो. स्टॉपवर ना खूप मजा असते. आता एवढी एन्जॉय येईल ना इकडे, सर्व पब्लिक असतं नाही तर खूप मजा करतो आणि खूप नाचतो देखील. इथे गर्दी बघा किती प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला भेटते आपल्याला.
हे बघा किती गर्दी आहे ना, तुम्हाला दिसत असेल. भरपूर पब्लिक आहे इकडे, सर्व इकडे. आता तर मित्रांनो खूप मजा येणार आहे. या पटांगणामध्ये आले ना इकडे तर खूप मजा येते.
येत आहे. गौरा आणि सर्व जे राक्षस सेना असते आणि सर्व येते इथून. शिव पार्वतीची वरात, शिवशंकराची वरात असते ना, ती निघालेली आहे बघा. आणि इकडे आपला गौरा आहे. सर्व सोडायला चालू आपण पाण्यामध्ये आता. जो आपला आता गौरा असतो ना, तो पाण्यामध्ये सोडायला जातो आपण. आणि गौऱ्या बाप्पाचा ना जय जयकार करतात सर्वजण. गौऱ्या बाप्पा की जय. अरे आला रे आला. गौऱ्या आला, गौऱ्या आला. अरे गौऱ्या बाप्पा की जय. अरे गौऱ्या बाप्पा की जय. अरे कोण बोलते येणार नाही. अरे काय बोलते येणार नाही. आणि सर्व आहेत ना गौऱ्या बाप्पाचा जयघोष करत आहेत ना मोठमोठे. आणि आपल्या गौऱ्या राजाला आणि दर्याच्या आपल्या नारळाला सोडायला चाललेत आहेत. ते बघा आपला गौरा बाप्पा आहे ना, त्याला ना आता समुद्रावरती आणलेला आहे. आणि थोड्या वेळाने आता इकडे विसर्जन करतील. आणि आता पहिले ना थोड्या वेळाने तर आरतीला सुरुवात होईल. आरती झाल्याच्या नंतर दर्या राजाला आपला गौरा आणि मानाचा नारळ असताना तो सोडला जाईल. आता थोडं त्याला आरतीला सुरुवात होईल. बघा मित्रांनो, आता ना आरतीला सुरुवात झाली आहे इकडे. आता आरती होईल आणि थोड्या वेळाने ना आपला गौऱ्या आपल्याला पाण्यामध्ये सोडतील. देवा जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मागे माडा श्रावण मागे माना कामाला पूर्ती. जय देव जय देव. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या अनंत देवा, त्वमेव सर्व महादेव देवा. आई नामाच्या मच्छिंद्र देवा, पूजा करावा करुण स्वभावा. दोन्ही अक्षरम सकल परस्मे नारायण हरी समर्पयामि. अक्षरम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी. श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकम रामचंद्र. हरे राम हरी नारी श्यामा बोले तोरी तोरी गोपाल से. आनंद चरणी रामदास से. रामा हो तुम्ही रामा हो, पतित पावन श्यामा हो. तुम्ही माता हो, तुम्ही नाथा हो, तुमच्या चरणी माता हो. तुम्ही बंधू हो, तुम्ही बंधू हो, रामदास का सिंधू. गौऱ्या रे बाप्पा गौऱ्या रे, गौऱ्या रे बाप्पा गौऱ्या रे, गौऱ्या रे बाप्पा गौऱ्या रे. तेव्हा मित्रांनो आता ना आपल्या गौऱ्या बाप्पांना पाण्यामध्ये सोडायला येत आहेत. अरे गौऱ्या बाप्पा. आणि तो सण आला आहे जो पाण्यामध्ये गौऱ्या बाप्पाला सोडतात आपल्या. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात आपण आलेलो अलिबागमध्ये. अलिबागमध्ये तुम्हाला नारळी पौर्णिमेचा सण जो कसा असतो साजरा केला जातो तुम्हाला दाखवलात.
खूप महिला लोक असतात ना, खूप चांगली चांगली आपल्या कोळी लोकांची ड्रेसिंग मारून, आणि बाकीची ना बहुतेक जण वेशभूषेमध्ये असतात वेगवेगळे अवतार घेऊन. जसं की आपण बघितलं एकविराई, शिवशंकराचा अवतार, अजून छोटी मोठी अशी ना बावली पण होती. तर तुम्हाला मी दाखवली आपल्या अलिबागमधील थळ गावातील ही कोळ्यांची नारळी पौर्णिमा. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ येत राहतात. तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय मित्रांनो.